पाटील चिंचपाडा असे दोन खजिनदार आपण पाहतो या मंचावर। विश्वनाथ पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। आज खरुशीवरनं सुंदर असा आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकला आणि अवलेची रन मशीन आणि जबरदस्त असे समालोचक रवींद्र म्हात्रे रुवाल यांचा सुद्धा आपण आज आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आवाज ऐकला आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत आम्ही आहोतच, सर्व काही आमच्याकडे आहे। पुन्हा एकदा स्वर्गीय दिग्वंत लोकनेते दिवा फडणवीस साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्यामध्ये बसलेले हे मैदान ज्ञानोबा क्रीडांगण पारगाव। तर वैयक्तिक पैलवान संगीत परिषद हाताळण्यासाठी गोलंदाज आले अलिबाग संघाकडनं। तर सलामीचा फलंदाज स्टॅगला आपण पाहतोय अंकुश टकले आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नॉन स्ट्राइकला अंकुश टकले आणि उल्वे नोटचा एक दमदार खेळाडू तो मात्र प्रदीप खारकर उर्फ पॅडी। वैभव गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक। तर पुन्हा एकदा पॉईंट षटकाकडे त्याने विचार दिलाय। तर मात्र जे पाहुणे आले आपल्या या व्यासपीठावर अतिथी देवो आणि आपण पाहुण्यांकडे वळूया, कारण त्या पाहुण्यांना पहिला मान नंतर गावाला आता क्षमा असावी, कारण त्या मायक्रोफोन हातामध्ये घेतल्या कारणामुळे पुन्हा एकदा मी काकांना देतो वडिलांप्रमाणे आहेत। गणपती अप्पा मोरया। धन्यवाद सागर भाऊ। पहिले चेंडूवरती मला वाटतं चौकार वैभव पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने विकेट किपर यांच्या हातात गेलेला धाव असा चेंडू पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या चेंडूवरती आलेला सणसणीत आणि दणदणीत चौकार। दुसरा चेंडू डॉट बॉल पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू वैभव पुन्हा एकदा वार करण्याच्या नादात परंतु बॅटचा आणि बॉलचा काहीही संबंध नसल्या कारणाने मला वाटतं चेंडू जाते विकेट किपर यांच्या हातात। ने धाव संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर। पहिल्या चेंडूवरती आलेला सनसनीत आणि झणझणीत चौकार, तदनंतर लगातार दोन चेंडू डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 4। पुन्हा एकदा मला वाटतं हा वार करण्याच्या नादात परंतु हॅट्रिक डॉट बॉल पाहायला मिळतात। जबरदस्त क्रिकेटचा नजारा पाहायला मिळते आपल्याला खचाखच भरलेल्या स्टेडियमवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेने जबरदस्त फटका आणि फटका फसलेला पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट, पकडो कॅच जीतो मॅच आणि अशा तऱ्हेने सुंदर असा पकडलेला झेल। संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 1-4। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, तदनंतर तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथा चेंडू सुद्धा डॉट बॉल आणि पाचव्या चेंडूवरती उडालेला झेल आणि पकडलेला सुंदर असा झेल आणि नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळतो आपल्याला सूर्यकांत मोकल। नवीन आलेला बॅट्समन सूर्यकांत मोकल पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया। पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, पुन्हा एकदा हलकासा फटका पाहायला मिळतोय आपल्याला। एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि गच्चाल फिल्डिंग अलिबाग संघाकडून पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे एक धाव मिळाली तिथे दोन धाव मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचतोय ती 1-6। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/6. अशा तऱ्हेने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला तो मनोज मोकल. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं डॉट बॉल. स्ट्रायकर बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला अंकुश टकले. जबरदस्त बॉलिंगचा नजारा पंचांकडून गाडपर्यंत जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले पंच पाहायला मिळतात आपल्याला एखाद्या खत भरलेल्या स्टेडियम वरती. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू डॉट बॉल तदनंतर दुसरा चेंडू डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. मनोज राठम बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळतोय अंकुश. हलकासा मारलेला फटका आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 1/7. 7 लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटक प्रगती पदावर. पाहूया पुन्हा एकदा मनोज. यॉर्कर टाकलेला सुंदर असा चेंडू पर्यंत मारलेला फटका आणि सीमारीची ज्या वायर चाललेला सुंदर असा झणझणीत आणि सणसणीत मारलेला उत्कृष्ट असा चौकार पाहायला मिळते. आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती 11 आणि 11. लॉस ऑफ 1 विकेट. आणि जबरदस्त पाहायला मिळते आपल्याला या खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती क्रिकेट. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मनोज ऑफ साइडला मारण्याच्या नादात पर्यंत पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय ती 1/12. 12 लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मनोज आणि अशा तऱ्हेने पुन्हा मला वाटतं आणि अशा तऱ्हेने हा मनोजने टाकलेला व्हाईट बॉल आणि अशा तऱ्हेने टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. आणि 17 वरती मनोज यांनी टाकलेला सुपर हिट असा खतरा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. दुसरा षटकातील काही चेंडू शिल्लक. चार चेंडू झालेले आहेत. पाहूया मनोज यांचा पुढचा चेंडू. यॉर्कर टाकलेला जबरदस्त असा चेंडू आणि अशा तऱ्हेने लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते संघाला आणि संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे ती 18. दुसऱ्या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 6 धावा. त्यानंतर आलेला मनोज आपल्या संघासाठी. पाहूया मनोज यांचा पुढचा चेंडू. अंकुश टकले यांना फुल टॉय टाकलेला चेंडू पर्यंत अंकुश टकले यांना काही जमलेला नाही आणि अशा तऱ्हेने अंकुश टकले मला वाटतं हा चेंडू हुकलेले आहेत आणि अशा तऱ्हेने निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18. 1/18. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा. त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला मनोज याने दिलेल्या 12 धावा. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. 1/18. आजचा तिसरा दिवस असेल. जबरदस्त आपल्याला ह्या मैदानावरती खेळाडू वृत्ती पाहायला मिळते आपल्याला. कारण का आपण पाहतो 12 खेळाडू ठेवतो कशासाठी तर पाणी वगैरे घेऊन. तरी पण आपण तिसरा दिवस हा सामना पाहतोय परंतु खेळाडू 12 जातो पाणी घेऊन. पाहूया पुन्हा एकदा संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती मारलेला हलकासा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या नादात परंतु अंकुश टकले यांनी 1 धावावरती समाधान.
संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला जितेंद्र पहिल्या चेंडूवरती एक धाव देतो आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतोय ती 19. पुन्हा एकदा जितेंद्र अंकुश टकले पाहूया पुन्हा एकदा पहिल्या सामन्यामध्ये अंकुश टकले आणि सामनावीरचा पुरस्कार परंतु मागचा सामना झाला तो फ्लॉप हातातून गेला आणि तदनंतर आता पुन्हा एकदा अंकुश टकले आपल्याला चौकार आणि षटकार मारता वेळेस पाहायला मिळत नाही. परंतु पाहूया संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला जितेंद्र पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटचा मला वाटतं हलकासा काळा घेऊन विकेट किपर यांच्या पाठीमागे चाललेला चेंडू एकच धाव आणि टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 20 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा झेल पर्यंत विकेट किपर यांच्या मागे असलेला खेळाडू झेल सोडतो आणि जीवदान देतो आणि अशा तऱ्हेने एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 21 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघासाठी तिसरा घेऊन षटक आलेला जितेंद्र पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याच्या नादात पंचांचा इशारा आहे वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 1 पुढे सरसावता जाऊन पोहोचतोय ती 22. पुन्हा एकदा जितेंद्र आणि अशा तऱ्हेने मला वाटतं अंकुश टकले यांनी मारलेला फटका आणि जवळजवळ मला वाटतं गेलेली विकेट. दुसरा झटका दुसरा हादरा दुसरा मोहरा तंबूचा रस्ता अंकुश टकले यांच्या स्वरूपात आणि अशा तऱ्हेने मला वाटतं संघाची धाव संख्या जागेवरती स्थिर म्हणजे 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला किरण पाटील मेन फ्रॉम उलवा. जबरदस्त खेळी करणारा हा किरण पाटील मागच्या सामन्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात मला वाटतं विकेट गेलेला तोच हा किरण पाटील खतरनाक असा खेळाडू. लेफ्ट हँड बॅट्समॅन किरण पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि तिसऱ्या षटकातील जवळजवळ मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती हलकासा केलेला वार आणि चेंडू जातोय जवळजवळ मला वाटतं सीमा रेषेच्या पार. डाबर दंत मंजन चौकार सनसनीत आणि झणझणीत किरण पाटील यांनी मारलेला सुपर हिट असा चौकार आणि टोटल संघाची धाव संख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचली 26 या धाव संख्येवरती 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 12 धावा आणि तदनंतर तिसरा षटक घेऊन आलेला जितेंद्र यांनी दिलेल्या 8 धावा. टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 26 यांनी 26. स्ट्रायकर बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला सूर्यकांत मोकल आणि संघासाठी चौथा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय प्रसाद पाटील. प्रसाद पाटील पाहूया चौथा षटक आणि पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती वार चेंडू जातोय सीमारेषेच्या पार आरमार बेहतरीन मारलेला सुपर हिट आणि क्लासिक षटकार. या षटकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धाव संख्या 6 ने वाढलेली जाऊन पोहोचलेली आहे ती 2 बाद
32 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रसाद पाटील चौथा षटक. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला सनसनीत आणि झणझणीत मारलेला षटकार. पुन्हा एकदा राजस्थान बॅट्समन सूर्यकांत पुन्हा एकदा वार करण्याच्या नादात, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या 2 निवडले धावून पोहोचते ती 2 बाद 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या षटकाची सुरुवात षटकाराने पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसरा चेंडू वाईड बॉल. पाहूया पुन्हा एकदा प्रसाद पाटील लेफ्ट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला किरण पाटील. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं चेंडूने चकमा दिलेला आहे आणि चेंडू जातोय जवळजवळ मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत दणदणीत कापी खतरनाक मारलेला चौकार आणि ह्या चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 4 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 38 लॉस ऑफ 2 विकेट. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर आलेला वाईड बॉल आणि पुन्हा एकदा मारलेला चौकार. पाहूया पुन्हा एकदा प्रसाद पाटील लेफ्ट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला किरण पाटील. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा किरण फुल टाकेला चेंडू आणि जवळजवळ कंधे का इस्तेमाल करके हवा में मोड़ दिया, तोड़ दिया और ये सीधा बॉर्डर लाइन के बाहर 6 रनों के लिए काफी खतरनाक षटकार. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 6 ने वाढते आणि पंचांचा इशारा आमच्याकडे आलेला आहे. बरोबर पंचांचा इशारा प्लेट डिलिव्हरी. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा षटकार नोबल नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 44. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला किरण वडील प्रत्येक चेंडूवरती वार आणि चेंडूला पाठवतो सीमारेषेच्या बाहेर. पाहूया पुन्हा एकदा एक धाव पूर्ण, दुसरी धाव रनिंग फिटनिंग आपल्याला पाहायला मिळतोय किरण पाटील यांच्याकडून. कारण का एक धाव मिळाली तिथे 2 धाव मिळतात आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते, जाऊन पोहोचते 2 बाद 46 आणि 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या षटकातील प्रसाद पाटील यांच्या चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जवळजवळ मला वाटतं पुन्हा एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या नादात, परंतु एका धावावरती समाधान. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 47 आणि 47 लॉस ऑफ 2 विकेट. चौथ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रसाद पाटील यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन आणि अशा तऱ्हेने बेहतरीन फटका पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने सीमारेषेच्या बाहेर चाललेला सुपर हिट बेहतरीन क्लासिक खतरनाक आलेला सुवर्ण असा षटकार असेल. आणि या षटकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या 50 क्रॉस 53 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा षटक मला वाटतं शिल्लक असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53. जबरदस्त दोन्ही संघ फॉर्म मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. चला जरा स्पीडअप करायचं आहे भाऊ. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा, त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला मनोज दिलेल्या 12 धावा,
त्यानंतर तिसरा षटक घेऊन आलेला जितेंद्र याने दिलेल्या 8 धावा आणि त्यानंतर प्रसाद पाटील याने दिलेल्या जवळजवळ मला वाटतं 27 धावा. टोटल संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे ती रवी पाटील 50+. मागच्या सामन्यामध्ये याच रवी पाटील यांनी विजय खेचून आणलेला अलिबाग संघासाठी. पाहूया तोच रवी पाटील आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती वार करण्याच्या नादात पंचांकडून अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे. अशा तऱ्हेने धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आपल्याला. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक. पाहूया पहिला चेंडू आणि डॉट बॉल पुन्हा एकदा रवी पाटील आणि स्लो डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या 1 पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 54 आणि 54. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 56. पाहूया शेवटचा षटक हाणामारीचा षटक आणि शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो 50+ रवी पाटील वडखल अलिबाग संघाकडून खेळता वेळेस पाहायला मिळते आपला रवी यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्टेटला मारलेला हलकासा फटका आणि दुसरी धाव जवळजवळ गचाल फिनिंग पाहायला मिळते आपल्याला आणि 2 धावा पूर्ण, परंतु तिसरी धाव घेण्याच्या नादात परंतु 2 धावांवरती समाधान. टोटल संघाची धावसंख्या 2 वाढलेली जाऊन पोहोचते ती 56. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे सिनकाच्या बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते अलिबाग संघाकडून. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या धावसंख्येवरती. शेवटचे काही 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा एकदा रवी, पुन्हा एकदा जबरदस्त फटका फसलेला आहे आणि सुपर हिट पकडलेला झेल. तिसरा झटका, तिसरा हादरा, तिसरी विकेट, तिसरा मोहरा, तंबूचा रस्ता. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3/56. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला व्यासमान आपल्याला पाहायला मिळतोय. नाही याचं नाव काय आता बॅटमॅन काय बॅट्समन नाव नवीन बॅट्समन वैभव पाटील. रवी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरात वार करण्याच्या नादात परंतु बेहतरीन बॉलिंगचा नजारा पाहायला मिळतोय आपल्याला रवी पाटील यांच्याकडून. पहिला डॉट बॉल, त्यानंतर आलेली 1 धाव, त्याच्यानंतर 2 धावा, पुन्हा विकेट आणि आता एक आलेली 1 धाव. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 57. मला वाटतं शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक, परंतु किरण पाटील असल्या जबरदस्त खेळाडूला रखडवून ठेवणारा हा रवी पाटील आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जवळजवळ विकेट किपर यांनी केलेली गलती आणि जवळजवळ सीमा रेषेच्या पंच चौकार आणि सीमा रेषेच्या बाहेर चाललेला सनसनीत आणि झणझणीत चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती
60चा बिन 59 नाही आणि पा पुन्हा एकदा 59 आपल्या मला वाटतं 59 हा लक्की आकडा पाहायला मिळतोय आपल्याला कारण का सकाळपासून ही चौथी वेळ असेल 59 धावा आणि 60 धावा जिंकण्यासाठी तेच आला तिथं हिशोब 62 धावा झालेल्या आहेत 2 धावांची पेनल्टी असल्या कारणाने 59 धावा अशी मला वाटतं मागच्या वेळी सुद्धा अशीच पेनल्टी लागून 59 धावा झालेल्या आणि 60 धावा जिंकण्यासाठी 60 म्हटलं म्हणजे मोठी गाठ असते परंतु आता पाहूया जिंकण्यासाठी 59 काढलेले आहेत आणि 60 धावा जिंकण्यासाठी चला आणि मला वाटतं टाइम झालेला आहे तरी पण आपल्याला विनंती असेल की जरा लक्ष लावा 25 मिनिटांमध्ये सामना आता झालेला आहे धन्यवाद गरज साहेब. आपण जाऊया थेट मैदानावर. मी विनंती करतोय दोन्ही फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. बघा अगदी वेळ जास्त झालेला आहे 5:41 झालेले आहेत. दोन्ही अलिबाग टीमच्या फलंदाजांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. बघा ज्या पद्धतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर 61 काढण्यात आल्या परंतु सुजल 11 विंदणे टीमला 2 धावांची जी पॅनल्टी सकाळपासून देण्यात आली आहे प्रत्येक सामन्यामध्ये त्यामुळे त्या 2 धावा वजा करण्यात आल्या आणि अशा परिस्थितीमध्ये 61 वजा 2 म्हणजेच 59 आणि आता 60 धावांचं लक्ष्य. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. जितेंद्र संगनायक आपल्याला विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण लवकरात लवकर फलंदाज पाठवा. हा तुम्हालाच चेंडू मन नंतर दिसणार नाही. बॅड लाईट अंधुक प्रकाश होईल आणि आजच मॅच समाप्त करायची आहे. विजय आणि जितेंद्र सलामीची जोडी मैदानात. प्रसाद आणि जितेंद्र. संगनायक लाल्या आणि प्रसाद जोडी मैदानावर. चला क्षेत्ररक्षण सजवूया. विंदणे टीम सागर पाटील उत्कृष्ट आमचे आयोजक संयोजक हा मैदानाच्या सभोवताली ते उभे आहेत. चेंडू जिथे जाईल तिकडे जातात आणि चेंडू घेऊन येतात. खूप चांगली भूमिका आहे. ऑलराऊंडर भूमिकेत सागर पाटील. जिथे कमी तिथे सागर पाटील आम्ही. चला स्पीड अप लवकर लवकर हरिअप. क्षेत्ररक्षण सजवा विंदणे संघ. चला आपण लवकरात लवकर कारण भरपूर उशीर झालाय. काल 5 वाजता सामने समाप्त झाले होते. खरं तर भाऊ काल 4:45 मॅच समाप्त झाल्या होत्या. आज जास्त उशीर झालाय. हा कारण आज सर्व तंतोतंत सामने झाले. वन साइड सामना एकही झाला नाही त्याच्यामुळे वेळ जास्त गेलेला आहे. तर आपण मॅचला सुरुवात करूया. 59 धावा इथे काढून 60 धावांचं इथे लक्ष समोर ठेवलंय. पुन्हा एकदा सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. 40+ ही स्पर्धा येणाऱ्या कालामध्ये खूप चांगलं मैदान आपल्याला मानघर या ठिकाणी खरं तर एक स्टेडियम स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक सामने त्या ठिकाणी होतील. श्री स्वामी समर्थ मठ एक खरं तर अतिशय देखणं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला हे मैदान पाहायला मिळेल. पंच जीवन आणि द्वारकानाथ आपण कृपया टायमर लावा. डेफिनेटली पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मात्र पूर्ण होते. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाजच्या भूमिकेत तुम्ही गोलंदाज पाहू शकाल वैभव. 60 धावांचं लक्ष्य आहे.
आता जो उल्लेख केला होता की अगदी मानगरला अतिशय देखणं मैदान तुम्हाला भविष्यात खरं तर पुढल्या वर्षीच पाहायला मिळेल आणि पहिली रायगड प्रीमियर लीग देखील 40+ ची तिथे संपन्न होणार आहे याची पूर्णपणे या ठिकाणी आताच अनाउन्समेंट केली जात आहे. ऑफस्टनला बॉल हवेमध्ये झेल, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. सेफ लँड, नो मॅन्स लँड एरियामध्ये हा चेंडू पडल्यानंतर एक सिंगल आली आहे. सुरुवात चांगली आहे सुजल 11 विंदणे टीमची देखील. जरी 60 धावांचं लक्ष असलं, 12.0 सरासरी असली तरी मात्र गोलंदाज वैभव पाटील हा चांगली सुरुवात करून देताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने केला अगदी विफ्लास्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. वाईडिश डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू अडवला, फेकला. एक सिंगल. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी. बघा मॅचला खूप मजा येणार कारण दोन्ही संघ चांगले आहेत, ताकदवान संघ. उरण तालुक्यातील एक संघ तुम्ही पाहू शकाल, विंदणे, उरण पनवेल तालुका, आणि एक अलिबाग रायगड 40+. हो लवली डिलिव्हरी. हा चेंडू बघा जेवढा खाली राहिला तेवढाच चेंडूनं वळण देखील घेतलं आणि वैभव पाटीलचं हे एक अप्रतिम षटक तुम्हाला पाहायला मिळतोय आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. ऑन स्ट्राइक बॅट्समन बीट होताना तुम्हाला पाहायला मिळते जितेंद्र. हाही चेंडू स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये. जबरदस्त कामगिरी करत असताना, सुरुवात गोड करत असताना वैभव पाटील. षटकातला अंतिम चेंडू. अवघ्या 3च धावा आल्यात धावफलकावर. वैभव पाटील पंचांना पार करून डाव्या हातानं हा अगदी खोलवर पद्धतीचा बॉल फेकला गेला ब्लॉक हॉल मध्ये आणि जितेंद्रला सन्मान देण्यास भाग पडला. अशा परिस्थितीमध्ये फक्त 4 धावा. पहिलं षटक समाप्त, 4 धावा. नंतर येणारं षटक. गोलंदाजाला विनंती करूया की गोलंदाजीसाठी यायचंय. गोलंदाजीची धुरा कोण सांभाळेल? 40+ चा खेळाडू अर्थात रायगड 40+. मान्सून धमाका आपण पाहतोय. मान्सून ब्लास्ट. इथे मात्र लास्ट दिवशी, शेवटच्या दिवशी ब्लास्ट होणार. कोणता संघ चॅम्पियन होणार? 40+ मास्टर असोसिएशन व पारगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन. 40+ मास्टर मान्सून ब्लास्ट. अंतिम सामना या स्पर्धेतला. सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज साईनाथ भगत. साईनाथ भगत वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. सुजल 11 विंदणे टीमच्या बाजूने घेऊन येतोय. समोर मात्र जितेंद्र संघाचा संघनायक. हो लाऊड फील कॉट बिहाइंड द विकेट. लाइटली ब्रश झाला बॅटला. जितेंद्र हा फलंदाज होईल. इथे मात्र बाद. कॉट बिहाइंड द विकेट. कीपरच्या हातामध्ये जे लाऊड फील झाला. अगदी आपण पाहतोय की विकेट पहिली प्राप्त झाली. गोलंदाज साईनाथ भगतच्या पहिल्या बॉलवर पहिली विकेट. मोठा हादरा, मोठा मी म्हणेन झटका मिळालाय. 1 डाऊनला न्यू बॅट्समन विजय मोकल. प्रमोद आहे का? प्रमोद करत आहे का? 1 डाऊन बॅट्समन प्रमोद गरत. प्रमोद पाटील येतोय बॅट्समन. थोडीशी पुन्हा एकदा दुरुस्ती मैदानावर ज्या पद्धतीने गुणफलकावर केली जात आहे. परंतु गोलंदाज साईनाथ भगतनं मात्र पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा न्यू बॅट्समन या ठिकाणी प्रमोद साठी हा चेंडू. हो खोलवर पद्धतीचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी. या अगोदरचा चेंडू बघितला
तर त्यानंतर थोडासा मागे ठेवला होता जितेंद्रसाठी कॉट बिहाइंड द विकेट, त्यानंतर मात्र हा खोलात फेकला गेला. एकंदरीत गोलंदाजी अप्रतिम होतोय या लास्ट महत्वाच्या मॅच मध्ये. चेंडू पॅडवर द लाऊड फेलियर्स of the finger umpire decision. Batsman is out. Leg V for the wicket. LVW. अजून एक विकेट प्राप्त झालाय बघा. अगदी पूर्णपणे टिचून मारा होतोय मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅच मध्ये. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल, पुढे सरसावेल. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची कामगिरी करणारा संघ, त्यामध्ये महत्वाची भूमिका साईनाथ भगत, या अगोदर वैभव. रमाकांत घरत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत खरं तर आपण पाहतोय एक काल गाजवलंय रमाकांत घरत यांनी देखील एमआरआयच्या बॉलवर. तर ऐतिहासिक मैदान, हुतात्मा मैदान जासही त्याने गाजवलेलं आहे. त्या आठवणी आहेत. षटकारांचा बादशाह म्हणून चिरले गावाचा ओळखला जाणारा आज त्यांचा संघ मैदानावर खेळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये विचार केला तर 4 या आकड्यावर 2 गडी बाद झालेत. अमित स्पोर्ट्स अलिबाग संघ संकटात. ही हवेमध्ये झेल कठीण आहे, परंतु अतूट प्रयत्न साईनाथ भगतचे पाहायला मिळाले. 1 धाव फक्त मिळते. एकच धाव संघाची धावसंख्या धावफलकावर 5. आज खरं तर आपण बघितलं तर अंगारकी चतुर्थी आहे आणि बऱ्याच शतकातून ही अशी मंगळवारी आणि अंगारकी चतुर्थी आलेली आहे. त्यामुळे 6 महिन्यांनी वर्षातून 2 वेळा येत असते. आणि बऱ्याच ठिकाणी सप्ताह सुरू असताना खरं तर हा योग आहे की अशा सप्ताह सोहळ्यामध्ये देखील ही अंगारकी आज गावोगावी साजरी केली जाईल. अर्थातच मंदिरामध्ये. हो हो, अप्रतिम उंची आणि तेवढाच लांबीचा बिग अँड मॅसिव्ह सिक्सर पाहायला मिळाला आहे प्रसाद पाटीलच्या बॅट मधून. आणि धावसंख्याला नेऊन ठेवलंय 11 या आकड्यावर. जी धावसंख्या थांबली होती पूर्णपणे, अगदी रोख लावलं होतं धावसंख्येला गोलंदाज साईनाथ वैभवच्या पावलावर पाऊल टाकत, परंतु या बॉलवर थांबला नाहीये प्रसाद. प्रसादनं ठोकलाय षटकार. धावसंख्या 11. षटकातला पुढील बॉल, अर्थातच लास्ट डिलिव्हरी, अंतिम चेंडू साईनाथ भगत घेऊन येईल विजयसाठी. गुड डिलिव्हरी, अप्रतिम कमबॅक केलंय. आणि अशा प्रकारे प्रसाद मात्र बेट झालाय. आणि धावसंख्या धावफलकावर 11. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर. आता 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. गोलंदाज अंकुश टकले, कदाचित आमंत्रित केले अंकुशला. 18 चेंडू आणि 49 धावा. खूप आता सरासरी वाढत चालली. कठीण आव्हान होत चाललंय. जवळजवळ 12.15च्या सरासरीनं आता धावसंख्या जमावावी लागेल. सुरुवातीलाही देखील विंदणे टीमची पडझड झाली होती. सुरुवातीला धावा होत नव्हत्या, त्यानंतर धावा वाढत गेल्या. परंतु अलिबाग संघाच्या खेळाडूंना आता 18 चेंडू 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी हाणामारी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. अंकुश टकले आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला विजय. बिरकावून दिलाय. डिफाईन लेकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी होईल त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील पाहायला मिळते. 1 धाव आली आहे. 17 बॉल 48 धावांची आवश्यकता. उत्तरार्धाचा खेळ आजच्या या दिवसातला अंतिम सामना. 40+ खेळाडू तरी आपली शारीरिक फिटनेस राखण्यासाठी सातत्याने उन्हाळी पावसाळी खेळत असतात.
कारण गरज सर या वयामध्ये कुणाला डायबिटिक्स असते, या वयामध्ये ब्लड प्रेशर असते, बीपी असते, कोलेस्ट्रॉल वाढतायत, अनेक आजार असतात, परंतु व्यायाम असावा, मैदानावर आपण उतरावं, व्यायाम असावा. आणि खरंच हा क्रिकेट फार वाढलाय आजकाल. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. हो हो, चांगली फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षण बरोबर सजवलं त्या ठिकाणी. झेल वैभव पाटीलच्या हातामध्ये आणि फलंदाज होतोय तिसरा झेल बाद. प्रसाद नामक फलंदाज देखील आता अगदी तंबूच्या आश्रयाला येतोय. आता मनोज मोकल मैदानात जातोय. 12 या आकड्यावर 3 गडी बाद झालेत. 18 चेंडू, आता 16 चेंडू बाकी आहेत आणि 48 धावांची आवश्यकता उरली आहे. अवघ्या 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष होतं. 4 सामन्यामध्ये हा आकडा तुम्हाला पाहायला मिळाला आणि 4 सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही 60 आकडा म्हटलं तर एक फायटिंग स्कोर आहे. जशा 60 धावा झाल्या, विंदणे संघ थोडासा हलकासा खुश होता, कारण त्यांनाही माहित होतं की आजच्या दिवसामध्ये 60 हा फायटिंग स्कोर राहिलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता थोडीशी पडझड झाली आहे. पारडं पूर्णपणे जड झालंय ते म्हणजे सुनील स्पोर्ट्स विंदणे संघाचं, परंतु अजूनही बिघडले नाहीये. सुजल स्पोर्ट्स मापेसावी विंदणे संघ गोलंदाजी करताना अंकुश टकले. हो, स्लोवर बॉल, अगदी गती कमी आणि थोडस अचूक टप्पा वळण देणारा हा चेंडू अंकुश टकलेचा. तो डॉट जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. पुढे येऊन स्टेप फॉरवर्ड अँड प्ले, अगदी एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्येही यश मिळत नाहीये बॅट्समन मनोज मोकलला. मागच्या मॅच मध्ये मनोज मोकलनं खूप चांगली बॅटिंग केली होती आणि तोच मनोज आता बीट झालाय. 2 बॉल सलग डॉट. हो हो हो, काय गोलंदाजी, चकमा खा गए पूरी तरह से बल्लेबाज मनोज मोकल. 3 बॉल डॉट. अंकुश टकलेचं कौतुक करावं लागेल. व्हेरिएशन दाखवलंय त्यानं, प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं फेकला. ब्रेक, लेग ब्रेक, इथेही मात्र हलकासा फील होतोय, परंतु चेंडू खांद्याला लागून अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 4 चेंडू डॉट सलग फेकलेत. अंकुशचं अप्रतिम षटक, ज्या षटकामध्ये अवघी एकच धाव आली. 3 षटक, 12 धावा धावफलकावर. आता 2 षटकांचा खेळ बाकी, अजूनही 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 48 धावा. बारा चेंडू आणि 48 धावांची गरज असताना गोलंदाज 50+ चा गोलंदाज किशोर कडू मॅन फ्रॉम सोनारी. शॉर्ट पिच बॉल, अख्खूड टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय, अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा, षटकार. 12-48 समीकरण आव्हान आहे आता कठीण, परंतु त्या कठीण आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता अलिबाग अमित स्पोर्ट्स अलिबाग टीमला खूप कठीण संघर्ष करावा लागेल. जितना कठीण संघर्ष जीत उतनी शानदार असं म्हटलं जातं. जर जिंकायचं असेल तर लढावं लागेल अलिबाग टीम, कारण लढल्याशिवाय काही मिळणार नाहीये. या विजयाजवळ तुम्ही जाऊ शकत नाही, कारण 11 चेंडू आणि 42 धावा फार कठीण आव्हान आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये ठोकलेला हा षटकार तुम्हाला बॅट्समन विजय
मागच्या मॅच मध्ये खूप चांगली खेळी केली होती, तोच विजय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त आणि अवांतर धाव मिळाली. 11 बॉल 42 समीकरण असताना आता 11 बॉल आणि 41 धावा उरल्या. फटकेबाजी करावी लागेल. किशोर कडू यांचा हा बॉल, स्लोवर बॉल, स्विंग केलाय, लेग स्विंग टाकलाय आणि तिथे मात्र फलंदाज वीट झाला. विजय. डॉट बॉलची समाप्ती. आणि हवेमध्ये झेल. 3 क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, परंतु झेल सेफ लँड झाला. 2 धावा कंप्लीट. एकेरी आणि दुहेरी धावेनं काहीच होणार नाहीये, कारण आता गरज खरं तर आव्हान फारच कठीण होत चाललंय. अजूनही गरज आहे ती 41 धावांची, 39 धावांची येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. लवली डिलिव्हरी. प्रत्येक गोलंदाजानं अगदी आपली किमया, आपली कौशल्यता इथे पणाला लावली म्हणेन आणि तेवढीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. एक षटकार वगळला तर प्रत्येक गोलंदाजाने अगदी फलंदाजांना बीट करून सोडले. अजूनही 39 धावांची गरज आहे. सिंगल डबल न काही फरक पडणार नाही. प्रशांत जिदेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळेल. 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू 38 धावा. सुजल 11 विंदणे, सज्जन नवाले यांचा संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. सिंगल डबल अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही स्पोर्ट्स अलिबाग टीम बॅकफुट वर जातोय, जिथे गरज आहे अजूनही 6 चेंडू आणि 37 धावा. 6 चेंडू 37. जरी 6 षटकार मारले ना तरी देखील हा मॅच विजय होऊ शकणार नाही. औपचारिकता आहे. चला मॅच स्पीडअप करूया. विंदणे टीम चला स्पीडअप करूया. 6 चेंडू 37 धावा. आव्हान अवघड झालंय. आव्हान अगदी आता डोईजड झालंय असं म्हणावं लागेल, कारण या अंतिम शेवटच्या मॅच मध्ये प्रेक्षक देखील कंटाळलेत. आजच्या दिवसामध्ये रमेश गरज सर एकच मॅच असा झाला, योगेश पवार म्हणजे मॉर्निंग न्यू पनवेल आणि त्यांच्या विरोधात अलिबाग. अगदी बघण्यासारखा पैसा वसुला मुकाबला. परंतु त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचे रंगतदार मजेशीर सामने पाहायला मिळत नाही. आणि अंतिम सामन्यामध्ये देखील थोडा वन साइड दत्ता बघत गोलंदाजीच्या उंबरठ्यावर असताना 5 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 36 धावा. आज प्रवीण पाटील खास करून भाऊ यांचं मी आभार मानेन, कारण भाऊला एक समालोचक म्हणून माझी आठवण झाली आणि या स्पर्धेसाठी 40+ स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आम्हाला आमंत्रित केलं. खूप चांगली स्पर्धा आहे आणि रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचं नेहमीच एक चांगलं स्वप्न असतं की चांगला क्रिकेट 40+चा कसा होईल. त्या अनुषंगानं संजय पाटील या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे सर्व पदाधिकारी सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय. रत्नदीप असतील, बापू असतील, सर्व संजय पाटील, सर्व नरेश गायकवाड, मी सर्वांचं मनापासून आभार मानतोय. या सर्वांचा खेळ मी जवळून पाहिलाय. खूप चांगला क्रिकेट खेळला त्यांच्या वयामध्ये, त्यांच्या कालामध्ये, परंतु आजही तो खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मॅच वन साइड झाली आहे, परंतु इथे शेवटच्या क्षणाला मात्र षटकार पाहायला मिळतोय. गरज आहे ती अजूनही 2 चेंडू आणि तब्बल 28 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये
क्वालिफाय उमेश कशात जातील 4 ओ लवली डिलिव्हरी औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू 28 धावा. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी शिक्कामोर्तब होण्यात आज सुजल 11 विंदणे संघ तयारीत आहे. सज्जन नवालेच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल कारण संघ सुपर 4 मध्ये दाखल होण्याच्या उंबरठ्यावर. एक बॉल 28 आणि अभिनंदन सुजल स्पोर्ट्स विंदणे संघ गोस टू सुपर 4. हार्दिक आभार मानूया अलिबाग संघाचा अर्थात आम्ही स्पोर्ट्स अलिबाग टीम. धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. थँक्यू सो मच बॉस. धन्यवाद रायगड 40+ असोसिएशन नरेश गायकवाड प्रवीण पाटील भाऊ आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय. 8-22 आणि 9-22 मॅन ऑफ द मॅच सुजल 11 विंदणे संघाचा आणि त्यांनी बॉलिंग पण आहेत का मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊया. खरं तर 2 खेळाडूंनी 22 धावा मारल्यात परंतु अप्रतिम कामगिरी केली. किरण पाटील केपी 8 बॉल 22 धावा. धन्यवाद रिवाल म्हात्रे सर. तसंच आमचे खरोशी गावचे रमेश गरज सर आपण आलात दिवसभर.